श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या 6 जानेवारी 2026 वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. काही दिवसांपूर्वीच इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली. प्रत्येक महिन्यामध्ये एक संकष्टी चतुर्थी येते, परंतु वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारकी चतुर्थी आलेली आहे. अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी तिथी मानली आहे. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतात, कारण या दिवशी गणपतीने मंगळ ग्रहाला वरदान दिले होते असे मानतात. या दिवशी व्रत केल्याने कोणतेही संकट येत नाही आणि आलेल्या संकटांचे निवारण होते असे म्हणतात, आणि म्हणूनच या दिवशी सर्वजण व्रत करत असतात. या दिवशी केलेली पूजा आणि उपायांनी बाप्पा प्रसन्न होऊन आपल्या मनोकामना पूर्ण करतात. अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने 21 संकष्टी चतुर्थींचे पुण्य मिळते आणि म्हणूनच या दिवशी लहान मुलांसहित अंगारकी चतुर्थीचा व्रत करून श्री गणेशाची पूजा करत असतात. गणेश पुराणानुसार ऋषी भारद्वाज आणि माता पृथ्वी यांचे पुत्र मंगळ, ज्याला अंगारक असे म्हणतात, याने गणपतीची कठोर तपश्चर्या केली होती आणि त्याच्या तपस्येनंतरच प्रसन्न होऊन गणपतीने त्यांना दर्शन दिले. तो दिवस होता मंगळवार आणि संकष्टी चतुर्थीचा होता, आणि गणपतीने त्याला वर दिला की जेव्हा कधी मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा ती तुझ्या नावाने अंगारकी म्हणून ओळखली जाईल, आणि या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांनी त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आणि म्हणूनच या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्राची पूजा करून हे व्रत सोडले जाते. आता अंगारकी चतुर्थी असल्याने प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने दिवसभर गणपती बाप्पांची पूजा करत असतो. जेव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा आपण या दिवशी गणपतीची सेवा करत असतो, काही प्रभावी उपाय करत असतो आणि आपण या दिवशी गणपती मंदिरामध्ये सुद्धा जात असतो. परंतु प्रत्येक दिवशीची एक विशिष्ट काळ असतो, हा राहू काळ असतो, आणि या राहू काळामध्ये कोणतीही पूजा सेवा ही केली जात नाही. अंगारकीच्या चतुर्थीचा दिवस हा खूप महत्वाचा असून या दिवशी आपण अनेक सेवा उपासना करत असतो, आणि म्हणूनच आपल्याला उद्या या 2 तासाच्या राहू काळात चुकूनही गणपती बाप्पांची पूजा किंवा सेवा करू नका. तर या दिवशी बाप्पांची पूजा करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे, कारण शुभ मुहूर्तावरती केलेली गोष्ट ही सिद्ध होत असते, आणि म्हणूनच या दिवशी गणपतीची पूजा करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे. तसेच अंगारकी चतुर्थीचे व्रत कसे करावे, व्रतामध्ये कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नये, तसेच या दिवशी काय करावे काय करू नये अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझे एकही व्हिडिओ मिस करू शकणार नाही. तर पहा, उद्या 6 जानेवारीला जी अंगारकी चतुर्थी आहे, तर या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला या 2 तासाच्या राहू काळात चुकूनही बाप्पांची पूजा, सेवा, उपासना जे काय आहे ते करायचं नाहीये. कारण ज्योतिषशास्त्रानुसार राहू काळ हा अशुभ मानला जातो. या राहू काळामध्ये आपण जी काही देवांची सेवा करतो, जी काही उपासना करतो किंवा पूजा करतो, त्याचं आपल्याला कुठलंच फळ प्राप्त होत नाही. या उलट त्याचे फार वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. आणि उद्या अंगारकी चतुर्थी हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी दिवसभर आपण गणपतीची सेवा करत असतो, आणि म्हणूनच तुम्हाला हे जे 2 तास मी सांगणार आहे, तर या 2 तासाच्या राहू काळामध्ये तुम्ही गणपती बाप्पांची पूजा ही अजिबात करू नका. तर कोणत्या वेळेमध्ये तुम्हाला पूजा करायची नाही हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगणारच आहे. सोबतच या दिवशी पूजा करण्यासाठी कोणता महत्त्वाचा शुभ मुहूर्त असणार आहे, कोणत्या मुहूर्तावर आपण बाप्पांची पूजा करायची आहे, म्हणजे बाप्पा हे आपल्याला प्रसन्न होतील, तर ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. परंतु त्या अगोदर मी तुम्हाला अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याचे फायदे सांगणार आहेत, जेणेकरून तुम्ही सुद्धा उद्या अंगारकी चतुर्थीला व्रत कराल. जरी तुम्ही प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला व्रत करत असाल, तुम्हाला काही समस्या असतील, परंतु तुम्ही उद्या प्रत्येकाने अंगारकी चतुर्थीला व्रत जे आहे तर ते करायचं आहे. घरात जी तुमची लहान मुलं असतील, अगदी लहान नाही, परंतु जे व्रत करू शकतील अशा मुलांकडून सुद्धा तुम्हाला व्रत करून घ्यायचं आहे. कारण गणपती बाप्पा हे जे देवता आहे, तर ते बुद्धीचे, ज्ञानाचे देवता आहे, जे सुखकर्ता आणि दुःखकर्ता आहेत. म्हणूनच जर या दिवशी मुलांनी व्रत केलं तर मुलांची बुद्धी ही गणपती बाप्पांसारखीच तल्लख होते. मुलांवरचे सर्व संकट हे दूर होतात, कारण विघ्नहर्ता आहे ते, म्हणून मुलांकडून सुद्धा तुम्हाला व्रत जे आहे तर ते करून घ्यायचं आहे. तसेच घरातील वडीलधारी व्यक्ती असेल तर त्यांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे. नवरा बायकोने मिळून हे व्रत करा, कारण हे व्रत आपण केलं
तर या व्रताचा फायदा आपल्या मुलाबाळांना होत असतो. आपल्या आयुष्यातील सर्व संकटे हे दूर होतात. आणि सोबतच बघा, अंगारकी चतुर्थीला व्रत केले तर 21 संकष्टी चतुर्थीच्या व्रताचं पुण्य तुम्हाला मिळत असतं. म्हणूनच उद्या प्रत्येकाने उपवास करून गणपती बाप्पांची ही पूजा करायची आहे. व्रत केल्याने मंगळ ग्रह हा जो सर्व कर्जांबाबत संबंधित असतो, आणि हे व्रत जर आपण केलं तर आपल्याला कर्जमुक्ती सुद्धा मिळते. आपल्यावर एखादं कर्ज असेल तर ते देखील दूर होतं. कर्ज हे लवकर फिटलं जातं. इतकं प्रभावी हे अंगारकी चतुर्थीचं व्रत मानलं जातं. नावाप्रमाणेच ही चतुर्थी सर्व संकटांचे निवारण करणारी आहे. ज्यांच्या कुंडलीतील मंगळ दोष आहे त्यांनी हे व्रत केलं तर या व्रतामुळे शांती मिळेल. तसेच आता आपण उद्या प्रत्येक जण व्रत करणार आहोत. परंतु ह्या व्रताचा एक महत्त्वाचा नियम आहे, जो आपण पाळला तरच याचं आपल्याला 100% फळ मिळतं. तर आपल्याला या दिवशी दिवसभर व्रत करायचं आहे. उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही हे व्रत करायचं आहे. आणि संध्याकाळी जेव्हा चंद्र निघतो किंवा चंद्रोदय होतो, तेव्हा तुम्हाला चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं असतं. चंद्राची पूजा करायची, चंद्राला अर्घ द्यायचा, दिवा लावून तुम्हाला चंद्राला ओवाळायचं आहे. गूळ किंवा शेंगदाणे किंवा साखर शेंगदाणे तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. यानंतर गणपती बाप्पांची सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती करायची आहे. नैवेद्य दाखवायचा आहे आणि यानंतरच तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे. तरच या व्रताचं फळ जे काय आहे ते तुम्हाला मिळेल. नाहीतर जर तुम्ही दिवसभर व्रत केलं, संध्याकाळी चंद्राची पूजा न करताच हे व्रत सोडून दिलं, तर या व्रताचं तुम्हाला शून्य फळ मिळत असतं. म्हणून जेवढे पण व्रत करणार आहात तेवढ्यांनी हा नियम जो आहे तर तो नक्की पाळायचा आहे. आता उद्या चंद्रोदयाची वेळ कधी असणार आहे, तर उद्या चंद्रोदय जो आहे तर तो रात्री 9:16 आहे. म्हणजे 9:15 पर्यंत समजा तुम्ही. आणि म्हणून तुम्ही या वेळेमध्ये तुम्हाला चंद्राची पूजा करून हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला जर तुम्हाला व्रत करायचं असेल तर त्या व्रताला सुरुवात करायची असेल तर ती अंगारकी चतुर्थीपासून करावी, असं आपल्या ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे. म्हणून तुम्हाला जर हे व्रत सुरू करायचं असेल तर उद्या अंगारकी चतुर्थी तुम्हाला व्रत करायचं आहे, तर विदुर बाप्पांची पूजा करायची आहे. आणि यानंतर तुम्ही प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला हे जे व्रत आहे तर ते करू शकता. तसेच तुम्ही अंगारकी चतुर्थीचं व्रत करणार असेल तर या व्रतामध्ये बघा, मीठ आणि तिखट जे आहे तर ते खाल्लं जात नाही. अंगारकी चतुर्थीला मिठाचं सेवन करू नये आणि तिखट पदार्थांचं सुद्धा सेवन केलं जात नाही. या दिवशी अळणी पदार्थ किंवा बिना तिखटाचे पदार्थ जे आहेत ना ते खाल्ले जातात. म्हणजे फक्त गोड पदार्थ खाऊनच अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं जातं. आता हा नियम जर तुम्ही पाळणार असेल तर नक्की पाळा. जर सपोज तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही उपवासाचे जे काय असेल तर ते खाऊन सुद्धा हे व्रत करू शकता. परंतु असं म्हटलं जातं की अंगारकी चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते गोड पदार्थ खाऊन केलं जातं. तिखट किंवा खारट जे आहे तर ते खाल्लं जात नाही. तर ही एक महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती मला तुम्हाला सांगायची होती. अनेक जणांना हा नियम माहीत आहे, परंतु बऱ्याच जणांना अजूनही माहीत नाही, जे की मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आता आपण पाहूया की आपल्याला कोणत्या 2 तासाच्या राहू काळामध्ये चुकून ही पूजा करायची नाही. तर उद्या 6 जानेवारी 2026 रोजी मंगळवार असून राहू काळाची वेळ दुपारी 3:03 ते 4:21 असणार आहे. साधारण बघा, 3 वाजल्यापासून ते 4:30 वाजेपर्यंत हा जो दीड तास असणार आहे, तर हा राहू काळ असणार आहे, 3 ते 4:30. आणि या काळामध्ये चुकूनही तुम्ही गणपती मंदिरात जाऊ नका. 3 ते 4:30 तर गणपती बाप्पांची कोणतीही पूजा तुम्ही करू नका, कोणतीही सेवा करू नका किंवा कोणतेही उपाय जे आहे तर ते करू नका. तर या वेळेमध्ये करायची बिलकुल पण नाही आपल्याला. कारण हा राहुकाळ हा अशुभ मानला जातो. त्यामुळे या वेळेमध्ये कोणतीही सेवा, पूजा, उपासना केली तर त्याचं आपल्याला कोणतंही शुभ फळ जे आहे तर ते मिळत नाही. या उलट आपल्याला याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. अंगारकी चतुर्थीचा दिवस हा खूप महत्त्वाचा असल्याने या दिवशी अनेक जण नवीन कामाची सुरुवात करत असतात. एखादं नवीन काम हाती घेत असतात. काही पूजा, सेवा ज्या आहेत तर त्या सुद्धा या दिवशी केल्या जातात. म्हणून तुम्ही चुकूनही या 2 तासाच्या काळात तुम्हाला नवीन काम करायचं असेल किंवा एखादी वस्तू घ्यायची असेल तर ती या काळात खरेदी करू नका. अंगारकी संकष्टी चतुर्थीचा दिवस हा गणपती पूजेसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी साक्षात भगवान श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात. त्यामुळे गणपती बाप्पांची पूजा ही शुभ मुहूर्तावरती केली तर हे खूप शुभ मानले जाते. म्हणूनच उद्या अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी 11:15 पासून ते दुपारी 12:45 हा एक मुहूर्त आहे. खूप चांगला आहे. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर या वेळेमध्ये तुम्ही गणपती बाप्पांची पूजा उपाय जे काय आहे ते तुम्हाला करायचं असेल तर करू शकताय. आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी शुभमुहूर्त पाहिला जातो. शुभमुहूर्तावर मिळणारे फळ हे सिद्ध होतं आणि निश्चित असतं. आणि म्हणून शक्य असेल तर या मुहूर्तावर तुम्ही पूजा करा. आणि जर शुभमुहूर्तावर तुम्हाला पूजा करणं शक्य झाले नाही तर जो राहू काळ मी तुम्हाला सांगितलेला आहे
तर तो सोडून बाकी तुम्ही कधीही तुम्ही सकाळपासून ते रात्री 9:30-10 वाजेपर्यंत केव्हाही तुम्ही बाप्पांची पूजा करू शकता. फक्त राहुकाळ आपल्याला सोडून द्यायचा आहे, जो की 3 ते 4:30 आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम गण गणपती लिहा, गण गणपती नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओतर्फे भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.